नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनलाईन अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, कालच एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल तिथं जाहीर झाला आहे आणि ज्याही विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा निघालेली आहे त्यांचं अभिनंदन. आणि आता यापुढील नियोजन, यापुढील स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे या संदर्भात ऑलरेडी एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं आपण हे बघणार आहे की उत्तर लिखाण आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी केलं नाही पण आतापासून त्यांची मुख्य परीक्षा आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये आहे, तर नेमकं नियोजन कसं करायचं आणि बेसिक तुम्ही सुरुवात कुठून कसं करायला पाहिजे उत्तर लिखाणाची, की जेणेकरून तुमची मुख्य परीक्षा तिथे निघायलाच हवी, त्या अनुषंगानं मार्गदर्शन आज या व्हिडिओमध्ये तिथं करणार आहे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की पूर्व परीक्षा तुम्ही जी दिली आणि जी क्रॅक झाली आहे जास्त करून विद्यार्थ्यांची, त्या विद्यार्थ्यांनी काय तिथे आपल्याला ऑप्शन्स दिलं जायचं आणि ऑप्शन आपल्याला योग्य उत्तर तिथं टिक करावं लागायचं. पण या मुख्य परीक्षेमध्ये इथे काय करायचं आहे, इथे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, उत्तर बनवायचं आहे आणि एक जास्त करून जे प्रश्नाची डिमांड आहे ती डिमांड तुम्हाला तिथे ऍड्रेस करायची आहे. म्हणजे इथे तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित आहे आणि पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला उत्तर जे काही पर्याय त्याच्यातलं योग्य उत्तर काय आहे तुम्हाला फक्त टिक करावं लागायचं. हा सर्वात मोठा डिफरन्स पूर्व आणि मुख्य मधला आहे. म्हणून हे लक्षात ठेवा की मुख्य मध्ये जर तुम्हाला चांगले मार्क मिळवायचे असतील, तुम्हाला पोस्ट काढायची असेल किंवा ऍटलीस्ट तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल यायला पाहिजे अशी जर अपेक्षा असेल तर उत्तर लिखाणाला दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही उत्तर लिखाणाचा तिथं सराव केलेला नसेल किंवा अजूनपर्यंत काही प्रॅक्टिस केली नसेल तरी अजून देखील वेळ गेलेली नाहीये. अजून देखील तुम्ही काय करू शकता, सुरुवात करू शकता आणि या 3 महिन्याच्या कालावधीत तुम्ही उत्तर लिखाणामध्ये पारंगत होऊ शकता. ठीक आहे, म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे लक्षात ठेवा की आता जो अप्रोच जास्त करून विद्यार्थी फॉलो करतात की नाही सर पहिले मला वाचू द्या, मी पहिले वाचन करतो, माझं वाचन केल्यानंतर मी रिव्हिजन करीन आणि मग मी नंतर उत्तर लिखाण करेल, एवढं जर तुम्ही थांबत बसले तर मग परीक्षेचा दिवस येऊन जाईल आणि परीक्षेचा दिवसापर्यंत जर तुम्ही उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस केली नाही, म्हणजे हे 3 महिन्याचा जर तुम्ही योग्य प्रकारे वापर केला नाही म्हणजे तुमचा आउटपुट 0 निघणार आहे. म्हणजे काहीही फायदा तिथे या पूर्व परीक्षा निघण्याचा तुम्हाला होणार नाही. म्हणून परत परत सांगतोय, ज्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा निघालेली आहे किंवा ज्यांची नाही निघाली आहे दोघांसाठीही हा प्लॅन तिथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांची नाही निघाली आहे त्यांनी देखील असं समजावं की ऑक्टोबर महिन्यात त्यांची मुख्य परीक्षा आहे, त्या अनुषंगानं त्यांनी देखील उत्तर लिखाणाला तेवढं महत्व दिलं पाहिजे. आता याच्यामध्ये बेसिकली जर बघायला गेला विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुम्हाला बेसिक गोष्टी काय तुम्हाला तिथे अंगीकारायच्या आहे आणि कसं इम्प्लिमेंटेशन करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. पण त्याच्या आधी बेसिकली सुरुवात नेमकी कुठून करावी हे पहिले समजून घ्या. आता मी एकदम काही प्रश्नावर जाणार नाही किंवा प्रश्नाचं स्ट्रक्चर असं असायला पाहिजे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण नेमकं सुरुवात कुठून करायची बघा. आता जर तुम्ही आतापर्यंत बेसिक लेवलचं, मी अपेक्षा करतो की तुम्ही बेसिक लेवलचा अभ्यास केलेला असेल, म्हणजे जे बेसिक आपले सब्जेक्ट आहे, बेसिक सब्जेक्टमध्ये कोणते सब्जेक्ट येतात, एक हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो हे जे 4 सब्जेक्ट आहेत, हे 4 सब्जेक्ट ज्या पद्धतीनं पूर्व परीक्षेमध्ये जवळपास 60% वेटेज या 4 सब्जेक्टला असतं, त्याच पद्धतीनं मुख्य परीक्षेमध्ये जवळपास 50% वेटेज या 4 सब्जेक्टवर तिथं राहतं. म्हणून हे लक्षात ठेवा की ऑलरेडी आपला पूर्व परीक्षेसाठी हे जे 4 प्रमुख सब्जेक्ट आहेत याचा योग्य पद्धतीनं अभ्यास तुमचा झालेला आहे. म्हणूनच तुमची पूर्व परीक्षा निघाली आहे. किंवा ज्यांची नाही निघाली असेल त्यांची सुद्धा न निघण्याचं कारण हाटवाड 1-2 प्रश्न असेल किंवा काही सिली मिस्टेक्स तुम्ही केलेल्या आहे म्हणून नाही निघालेली आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवा की तुमचे हे 4 सब्जेक्ट ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं झालेले आहे आणि मी अपेक्षा करतो की आतापर्यंत तुम्ही ऍटलीस्ट काहीतरी रिव्हिजन या 4 सब्जेक्टची केलेली आहे. पण ज्यांनी केली नसेल 1 आठवडा द्या आणि 1 आठवड्यामध्ये हे जे बेसिक सब्जेक्ट आहे यांचं सगळ्यांचं क्विक रिव्हिजन करा. आता तुम्ही म्हणाल की सर 1 आठवड्यात आपले रिव्हिजन होईल का एवढ्या 4 सब्जेक्टची? इथे बघा, इथे तुम्हाला रिव्हिजन करायला लावतोय मी पूर्ण शब्द बाय शब्द वाचायला लावत नाही. वर्ड बाय वर्ड तुम्हाला पुस्तक वाचायची नाही. ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत त्या तुम्हाला त्याचं अवलोकन करायचं आहे. तेवढं जरी ओव्हरव्ह्यू केला, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्किमिंग करतो, तेवढं जरी तुम्ही आठवड्याभरात केलं तर नेक्स्ट आठवड्यापासून तुम्ही कोणत्याही हेल्थ डेली आन्सर रायटिंग करणं सुरू करायलाच पाहिजे. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे लक्षात ठेवा. आता नेमकं हे 4 सब्जेक्ट झाले पण पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे हे पहिले समजून घ्या आणि त्या हिशोबाने आपल्याला नियोजन कसं करायचं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. बघा, एकंदरीत तुमच्या मुख्य परीक्षेमध्ये किती पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो? 9 पेपर आहे. या 9 पैकी जे 2 पेपर आहेत ते तर भाषेचे पेपर आहेत. म्हणजे हे जे पेपर आहे कसे आहे, क्वालिफाईंग पेपर आहे. ठीक आहे, तर ते तर एवढे सध्या परिस्थितीत ते महत्वाचे आहेत पण एवढे महत्वाचे नाही कारण त्यांचे मार्क मोजल्या जात नाहीयेत. ठीक आहे, तर हे क्वालिफाईंग जे आहे हे लँग्वेजेसचे पेपर आहे. एक मराठी कंपल्सरीचा पेपर जाईल आणि एक दुसरा इंग्रजी कंपल्सरी. हे 10वीच्या लेवलचे पेपर आहेत. याचा तुम्हाला किमान एक पेपर तरी देणं आवश्यक आहे, पण ते नंतर करू आपण. हे 2 पेपर झाले, मग उरले किती? 7 पेपर. आता हे जे 7 पेपर आहे हे आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचं कारण असं आहे की या 7 पेपरमध्ये तुम्ही जे काही मार्क स्कोअर करणार आहे
त्याच्या आधारावर तुमची मुख्य परीक्षा निघणार आहेत आणि त्याच्याच आधारावर इंटरव्ह्यूचं कॉल येईल आणि इंटरव्ह्यूमध्ये जेवढे मार्क मिळतील आणि इथे जेवढे मार्क मिळतील त्या दोघांची बेरीज होईल आणि त्याच्या आधारावर तुमचा कट ऑफ लागणार आहे. म्हणून मी परत परत सांगतोय, हे 7 पेपर चांगल्या पद्धतीनं तयारीनं द्या की जेणेकरून जो कट ऑफ लागेल त्या कट ऑफ पेक्षा 50 मार्काची लीड तुम्हाला मिळालीच पाहिजे. आता या 7 पेपरमध्ये कोणते आहे तर जीएसचे विद्यार्थी मित्रांनो 4 पेपर आहे. जीएसचे जनरल स्टडीजचे 4 पेपर, जीएस 1, 2, 3 आणि 4 हे झालं. मग त्यानंतर एक पेपर तुमचा कशाचा आहे, एसएचा आहे विद्यार्थी मित्रांनो. हा झाला एक पेपर आणि 2 पेपर कशाचे आहे विद्यार्थी मित्रांनो तर ऑप्शनल सब्जेक्ट जो काही तुमचा वैकल्पिक विषय असेल त्या सब्जेक्टचे 2. तर 4, 5, 6 आणि 7 पेपर तुम्हाला इथे द्यायचे आहे की ज्याच्या आधारावर तुमचं मुख्यचं सिलेक्शन म्हणजे मुख्य क्रॅक होणार आहे आणि इंटरव्ह्यूचा तुम्हाला कॉल येईल. म्हणून हे 7 पेपरचं नियोजन तुम्हाला आता करणं अपेक्षित आहे. आणि यामधले सर्वात सोपे पेपर कोणते आहे की ज्याच्यामध्ये कमी मेहनतीत तुम्ही जास्त करून आउटपुट काढू शकता हे देखील मी तुम्हाला सांगतो. तर यामधला सर्वात सोपा जो पेपर आहे तो म्हणजे एसएचा पेपर. आता तुम्ही म्हणाल की सर एवढा सोपा आहे का, मी एवढा सोपा नाही म्हणत आहे, पण या एसएच्या पेपरसाठी तुमच्याकडे जीएसचा ऑलरेडी अभ्यास तुमचा बऱ्यापैकी झालेला आहे. ठीक आहे, तर त्या जीएसच्या आधारावर तुम्हाला एसए मध्ये टॉपिक्स विचारले जातात आणि इथून म्हणजे आतापासून जर तुम्ही किमान 6 ते 7 एसे जरी लिहिले, मिनिमम 6 ते 7 एसे म्हणजे प्रत्येक संडे टू संडे एक एसे लिहिला किंवा 2 संडे मध्ये एक एसे लिहिला तरीही पुरे आहे. की एसे कसा लिहायचा, काय लिहायचा याच्यावर लवकरात लवकर आम्ही सेशन्स घेणार आहे. ते सेशन्स तुम्ही अटेंड करा, डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि इथून 6 ते 7 एसे लिहिले तर 250 पैकी किमान हा पेपर 250 मार्कांचा असतो. किमान टार्गेट ठेवायचा की 110 ते 120 पर्यंत मार्क तुम्ही स्कोअर करू शकता. म्हणजे 6 एसे लिहून जर 110 आणि 120 मार्क मिळत असतील, तेवढे मार्क मिळवायला जीएस मध्ये खूप जास्त मेहनत करावी लागते विद्यार्थी मित्रांनो. कारण जीएस कसं आहे, डायनामिक आहे, ज्या चालू घडामोडी आहे त्याच्या आधारावर इथे जास्त करून प्रश्न विचारले जातात. म्हणून इथे 100 ते 110 ते 120 मार्क मिळवणं एक खूप मोठा टास्क आहे. ठीक आहे, म्हणून इथे जे मार्क मिळत एकदम इथे जर तुम्हाला तेवढे मार्क स्कोअर करायचे असतील तर खूप मेहनत घ्यावी लागते, पण त्याच्यापेक्षा कमी मेहनतीत तुम्हाला एसए मध्ये चांगले मार्क मिळू शकतात. आणि दुसरा जो पेपर आहे ज्याला मी 10 वेळा फोकस करायला लावतो तो म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट. तर ऑप्शनल सब्जेक्ट याच्यासाठी आतापर्यंत जर तुमचा अभ्यास तुम्ही केला असेल, 1 वेळा 2 वेळा रिव्हिजन केली असेल तर योग्य आहे, तुम्ही योग्य मार्गावर आहात. पण ज्या विद्यार्थ्यांनी अपेक्षा नव्हती ज्यांना की माझी पूर्व निघणारच आहे, पण अशा विद्यार्थ्यांसाठी आता काय करावं तर ऑप्शनलच्या पुस्तका वाचत बसू नका. परत सांगतोय, आता अगेन जर वाचनाच्या मागे जाल तर काही आउटपुट येणार नाही. मेन फोकस तुमचा उत्तर लिखाणावर असला पाहिजे. म्हणून एसएच्या बाबतीतही सांगतोय, एसएचे लेक्चरच पाहत बसू नका किंवा काय पुस्तका मार्केटमध्ये ज्या आहे की निबंध कसा लिहावा, काय लिहावा, आता तो वेळ नाही. आता वेळ काय आहे तर ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्या आणि त्याच्या आधारावर लिखाण करा आणि ते लिखाण करून इव्हॅल्युएट करून घ्या. बस तेवढं जरी केलं तरी पुरे आहे. म्हणून आता जास्त करून फोकस तुमचा प्रत्येक पेपरच्या संदर्भातला कशावर असला पाहिजे, उत्तर लिखाणावर असला पाहिजे. कारण ज्याच्याकडे उत्तर लिखाणाची कला आहे तो विद्यार्थी या परीक्षेला गो थ्रू करेल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही म्हणाल की आता सर वेळ किती असतो तर 3 तासामध्ये 20 प्रश्न लिहायचे असतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा, 3 तासात 20 प्रश्न म्हणजे तिथे वेळेचं नियोजन तुमचं असलंच पाहिजे. 10 मार्काच्या प्रश्नाला 7 किंवा 7.5 मार्क, 15 मार्काच्या प्रश्नाला 10 किंवा 10.5 मार्कांच्या दरम्यान तुम्हाला वेळ मिळतो. आणि त्या वेळेत जर तुम्ही जेव्हा तो प्रश्न संपवून टाकाल तेव्हा तुमचे 20च्या 20 प्रश्न कंप्लीट होणार आहात. अशा पद्धतीनं नियोजन आपल्याला आतापासून करायचं आहे. म्हणून 7 मिनिटात जर तुम्हाला प्रश्न लिहायचा असेल तर त्याच्यासाठी आतापासून तुम्हाला प्लॅनिंग करणं, आतापासून आन्सर रायटिंग करणं आवश्यक आहे. आणि मी परत सांगतोय, पहिल्याच प्रश्नापासून 7 मिनिटात उत्तर लिहिणं होणार नाही. पहिला प्रश्न लिहायला तुम्हाला कधीतरी अर्धा तास लागू द्या, 1 तास लागू द्या, पण हळूहळू करत जर आपण कंटिन्यू सराव ठेवला तर आज जर अर्धा तास लागत असेल किंवा 1 तास लागत असेल, 1 तासाचे 40 मिनिटं होईल, 40चे 30 मिनिटं होईल, 30चे 20, 20चे 10, अशा पद्धतीनं आपल्याला वेळ हळूहळू कमी करत यायचा आहे. जर अर्धा तासही लागत असेल तर अर्धाचे 20 मिनिटं करा, 20चे 10 करा, मग 10चे 7 वर या. अशा पद्धतीनं नियोजन तुम्हाला करावं लागेल. आणि यासाठी डेली आन्सर रायटिंग शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रॉपर टेस्ट सिरीज तुम्हाला द्यावे लागतील. हे सगळं जेव्हा कराल तेव्हा तिथं आउटपुट येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ऑप्शनचं लक्षात ठेवा, एक तर एसएचा पेपर हातातला पेपर आहे ज्याला मी मार्क्स इन हँड म्हणतो, आणि दुसरा जो पेपर आहे तो म्हणजे ऑप्शनल. त्यांनी कोणी ऑप्शनलचा पेपर का बरं ऑप्शनल सांगतोय, कारण ऑप्शनल मधला मेजर जो सिलेबस असतो तो स्टॅटिक असतो. जर तुम्ही असा ऑप्शन निवडलाय की ज्याच्यातला मेजर सेक्शन स्टॅटिक आहे तर त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. स्टॅटिक म्हणजे काय, तो सेक्शन बदलत नाही. तसं आता काही जे ऑप्शनल आहे, हिस्ट्री आहे, जर हिस्ट्री घेतलं तर हिस्ट्रीमध्ये काही बदल करण्याजोगं नाही. म्हणजे जे गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच तुम्हाला विचारणार आहे, म्हणजे प्रश्न प्रेडिक्ट केला जाऊ शकतात. तर अशा वेळेस अशा सब्जेक्टमध्ये मार्क चांगल्याने स्कोर होतात विद्यार्थी मित्रांनो. अजून सांगतोय, जर ज्यांनी अजूनपर्यंत ऑप्शनचा फक्त एक रिडिंग केली आहे पण अजून देखील कन्फ्युज आहात, अशा विद्यार्थ्यांनी काय करावं तर मागच्या वर्षीचा पेपर घ्या, एमपीसीचा जो झालेला, त्या प्रश्नाचे पूर्ण उत्तर तिथं तयार करा, ChatGPTचा वापर करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करा, त्याच्या माध्यमातून तयार करून घ्या. आणि मग त्याला तुमच्याकडे जो रिसोर्स आहे त्याच्यासोबत एकदा कम्पेअर करा आणि त्याच गोष्टी वाचा. आणि जर तुम्हाला अजून प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स
हवे असतील मग तुम्ही युपीएससीचा आधार घेऊ शकता, की युपीएससीचे एकदम टफ वाले नाही, जे ऍव्हरेज प्रश्न आहे ते देखील तुम्ही घेतले आणि त्याचं तुम्ही एकदा प्रॉपर प्रश्नाचं उत्तर बनवून घेतलं तरीही पुरे आहेत. किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी इंग्रजी माध्यमातनं उत्तर लिखाणाच्या ज्या आन्सर रायटिंगच्या क्वेश्चन आन्सरच्या फॉर्मॅटमध्ये ऑप्शन सब्जेक्टचं जर पुस्तकं असतील तर त्या तुम्ही घ्या. आणि तेवढं जरी केलं म्हणजे क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये जरी तुम्ही उत्तरं बघितले तरी तुम्ही ऑप्शनलचं प्रिपरेशन योग्य प्रकारे तुमचं होऊ शकतं. आणि टार्गेट ठेवा की कोणत्याही परिस्थितीत ऑप्शनलमध्ये किती मार्क मिळवायचे, 250च्या वरतीच मार्क मिळवायचे आहे. हा टार्गेट तुमचा असलाच पाहिजे. एसए मध्ये 110 ते 120 आणि ऑप्शनल मध्ये 250 पेक्षा जास्त मार्कांचा टार्गेट तुमचा इथं असला पाहिजे. आणि हे 2 पेपर आपल्या हातातले पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून यांना गमावू नका. आणि मग उरला प्रश्न जीएस चे 4 सब्जेक्ट. आता या 4 सब्जेक्ट पैकी जो नवीन सब्जेक्ट आहे तुमच्यासाठी तो कोणता आहे, तो म्हणजे इथिक्सचा पेपर. एक अख्खा पेपर जीएस पेपर 4 या इथिक्सवर आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून याला टाळून देखील चालता कामा नये. म्हणजे जर तुम्ही असं विचार करत असाल की सर जाऊ द्या इथिक्स मी नंतरचं करून देईल, असं होणार नाही. तर बघा आतापासून तुम्हाला ऍटलीस्ट इथिक्सचे बेसिक कन्सेप्ट तरी वाचायला सुरुवात करा. ठीक आहे, इथिक्स संदर्भात जर तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर निलेश सर आपल्याकडे इथिक्सचे बॅच घेत आहेत. आन्सर रायटिंग प्रोग्राम सुद्धा निलेश सर घेत आहेत. जर तुम्हाला त्याच्या संदर्भात काही माहिती हवी असेल तर तुम्ही निलेश सरांना डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये निलेश सरांचा नंबर तिथं दिलेला आहे आणि शेवटी देखील मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे, तर एथिक्स एक झालं, कारण 250 मार्क एका पेपरवर आहे आणि याही पेपरमध्ये तुम्ही 110 115 पर्यंत चांगल्याने स्कोअर करू शकता. कारण इथे तुमचे जर कन्सेप्ट क्लिअर असतील, तुम्हाला डेफिनेशन येत असतील, तुम्हाला केस स्टडी जमत असतील तर तुम्ही इझिली एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही 110 115 पर्यंत मजल मारू शकता. म्हणून इथिक्स, ऑप्शनल, एसए हे पेपर आपल्या हातातले आहे, यांच्यावर जास्त फोकस द्या. आणि बाकी जीएस 3 तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, हिस्ट्री, ज्योग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, एन्व्हायरमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सेक्शन तुमचे बऱ्यापैकी ऑलरेडी प्रिलिमसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केलाय, म्हणूनच तुमची पूर्व परीक्षा निघाली आहे. किंवा नाही जरी निघाली असेल, 4-5 मार्कांनी 10 मार्कांनी राहिली असेल तरी तुमचा पर्याप्त अभ्यास आहे. काही सिली मिस्टेकमुळे तुमची पूर्व परीक्षा नाही निघाली आहे, त्याचा फायदा तुम्हाला इथं होणारच आहे. आणि हे लक्षात ठेवा. आता उत्तर लिखाण करताना तुमचं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे मी थोडक्यात सांगणार आहे. की बेसिकली बघा, आतापासून तुमचा अभ्यास, मिनिमम अभ्यास किती करायचा आहे तुम्हाला, तर 12 तासाचा मिनिमम अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. कारण पूर्व परीक्षा जर निघाली असेल तर एवढं करावंच लागेल. नाही जरी निघाली आहे तरी असं समजा की ऑक्टोबर महिन्यात तुमचा पेपर आहे आणि 12 तास अभ्यास कराच विद्यार्थी मित्रांनो. या 12 तासापैकी 1 तास जो तुम्हाला काढायचा आहे तो तुमच्या करंट अफेअर, चालू घडामोडी, आता याच्यामध्ये तुमचा न्यूजपेपर आला, तुमच्या मॅगझिन आल्या, किंवा जो काही डेटा तुम्ही संकलित करत असाल स्वतःचे नोट्स एक लाईन मध्ये, तर असे नोट्स तुम्ही तिथे करू शकता. आणि याच्यासोबत करंट अफेअर आणि काय करा, थॉट प्रोसेस इम्प्रुव्हमेंट. ठीक आहे, थॉट प्रोसेस म्हणजे वैचारिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आता कसं करायचं, कोणताही जो चालू घडामोडीचा टॉपिक आहे तो घ्यायचा, एका जागेवर निवांत बसायचं, 15 मिनिटं बसायचं आणि काय करायचं, फक्त त्या टॉपिकवर विचार करायचा की याचे विविध पैलू काय आहेत, हे असं झालं तर का बरं झालं, मग काय व्हायला पाहिजे होतं, सरकार कुठं कमी पडलं, कोणत्या योजना आहेत, या सगळ्या बाबी त्या स्पेसिफिक टॉपिकच्या बाबतीत तुमच्या डोक्यात आल्या पाहिजे. याला म्हणतात थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट. हे करा, किमान 15 मिनिटं करा. आता सध्या वेळ कमी आहे मला माहिती आहे, पण 1 तास तुम्हाला करंट अफेअर, थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट आणि नोट्स वगैरे जे आहेत त्याच्यावर द्या. आणि नोट्स कसे, तर ते देखील मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की मुख्य परीक्षेसाठी नोट्स कसे बनवले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की सर एवढा वेळ आहे का, मला माहिती आहे वेळ नाहीये, पण हे नोट्स ऍटलीस्ट 1 महिना तरी बनवले पाहिजे तुम्ही, 1 ते 1.5 महिना, की जेणेकरून जे चालू घडामोडीमध्ये जे काही रिपोर्ट्स येतात, इंडायसेस येतात, ते तुमच्याकडे आकडेवारी असली पाहिजे. तसे नोट्स ऑलरेडी जे काही फॅक्ट्स फिगर्स तुम्ही पूर्व परीक्षेसाठी वाचलेले आहेत त्याचा देखील वापर तुम्ही या नोट्समध्ये करू शकता. म्हणजे उत्तर लिखाणामध्ये जर तसा प्रश्न आला तर सर्व तुम्ही चिपकू शकता. आणि इथे आपल्याला नोट्स काढणं म्हणजे हे नाही की पूर्ण लांब लचक नोट्स काढायचे, म्हणजे एक मोठा 300-400 शब्दांचा आर्टिकल आला, त्याच्यातले 2-3 कीवर्ड जरी सापडले ते देखील आपण आपल्या उत्तर लिखाणात वापरू शकतो, असे नोट्स आपल्याला बनवायचे. तर 1 तास इथे गेला, म्हणजे उरले किती, उरले 11 तास. आता या 11 तासापैकी हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथे मुख्यत्वे 4 तास तुम्हाला ऑप्शनलला द्यायचेच आहे. कोणाला द्यायचे, ऑप्शनलला. दिवसाचे 4 तास द्याच कोणत्या हलते, 4 तास इथे दिले, मग उरले किती, तर 6, जवळपास 7 तास उरले. आता या 7 तासापैकी अजून जे 6 तास आहे, 6 अवर्स, हे 6 अवर्स तुम्हाला कशाला द्यायचे, जीएस ला द्यायचे. जनरल स्टडीजचा जो अभ्यास आहे याला तुम्हाला दिवसाचे 6 तास द्यायचे किमान. आणि याच्यानंतर उरला किती, 1 तास. या 1 तासात तुम्हाला काय करायचंय, आन्सर रायटिंग डेली बेसिसवर करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला वेळेचं नियोजन करणं बंधनकारक आहे. जो विद्यार्थी वेळेचं नियोजन करेल तोच विद्यार्थी इथं त्याची परीक्षा पास होणार आहे. अदरवाईज वेळेचं नियोजन नाही केलं, प्लॅनिंग नाही केलं, आउटपुट 0 येणार आहे. म्हणून 12 तास, 1 तास करंट अफेअर, थॉट प्रोसेस डेव्हलपमेंट आणि स्वतःचे नोट्स जे काही असतील करंट अफेअरच्या संदर्भातले ते मॅगझिन वगैरे वाचू शकता. 11 तास उरले, 11 तासातले 4 तास बाय डिफॉल्ट 4 ते 5 तासही देऊ शकता तुम्ही, ऑप्शनल सब्जेक्टला दिलेच पाहिजे. आणि मग 6 तास कशाला, 5 ते 6 तास जीएसला आणि 1 तास आन्सर रायटिंग. या आन्सर रायटिंग मध्ये लक्षात ठेवा किमान 1 जीएसचा प्रश्न आणि 1 ऑप्शनलचा प्रश्न.
ठीक आहे. आणि हे हे जनरली तुम्ही आतापासून लिहायला सुरू करा. आतापासून म्हणजे एक आठवडा जाऊ द्या आणि एक आठवड्यानंतर जरी करायचं असेल तरी हे करा. आणि याच्या आधी जे काही ऑप्शनलचे ऑलरेडी टॉपरच्या आन्सर शीट असतील, इंग्रजीत असतील, मराठीत असतील, ते तुम्ही इंटरनेटवरून बघू शकता. जर तुम्हाला जीएसचे आन्सर शीट हवे असतील, मॉडेल आन्सर हवे असतील, तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करू शकता. अगेन डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही सरळ मला मेसेज करू शकता, सर मॉडेल आन्सर पाठवा. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की उत्तरं कशा पद्धतीनं लिहावे लागतात, काय लिहावे लागतात, या सगळ्या बाबी मला कळून जातील. म्हणजे असं तुमचं वेळेचं नियोजन असलं पाहिजे. आता याच्यामध्ये उत्तर लिखाणाला सुरुवात करायची आहे, म्हणजे 12 तास अभ्यास करायचा आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की डेली बेसिसवर तुम्हाला किती 1 आवर, ठीक आहे, 1 तास तुम्हाला कोणत्याही हालतीत काय करायचं आहे, तुम्हाला आन्सर रायटिंग करायची आहे. आणि ही जी आन्सर रायटिंग आहे यामध्ये जनरली किमान एक प्रश्न जीएसचा आणि एक प्रश्न तुमचा ऑप्शनलचा, किमान 2 प्रश्न तरी करा. ठीक आहे. आता एऑनएस अकॅडमीच्या वतीनं आम्ही स्वतः काय करतोय, जीएसचे तुम्हाला 2 प्रश्न डेली आन्सर रायटिंग उद्यापासून सुरू होणार आहे. ठीक आहे. यामध्ये एक तुमचा जीएस 2 चा प्रश्न राहणार आहे आणि एक तुमचा जीएस 4 इथिक्सचा प्रश्न असणार आहे. कारण हे विद्यार्थ्यांनी आम्हाला डिमांड केलेली आहे, म्हणून आम्ही उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये डेली आन्सर रायटिंग आम्ही करतोय. तर एक जीएस 2 चा प्रश्न आणि एक जीएस 4 याच्यासाठी सुरू केलेला आहे. कारण इथिक्सचा पेपर तुम्ही वाचताना खूप चांगलं वाटतं, पण जेव्हा लिहायची वेळ येते तेव्हा विद्यार्थ्यांना ते जमत नाही. म्हणून आम्ही आतापासून लिखाणाच्या माध्यमातून इथिक्स तुम्हाला शिकवणार आहे. अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे जीएस 4चा विद्यार्थी मित्रांनो. म्हणून जीएस 2 आणि जीएस 4 हे 2 प्रश्न जीएसचे असतील आणि एक प्रश्न तुमचा ऑप्शनल. आता तुमचा जो काही वैयक्तिक ऑप्शनल आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही स्वतः प्रश्न काढा. पहिले तर प्रश्न काय करायचे, पीवायक्यू घ्या, म्हणजे मागच्या वर्षीचे जे काही प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, याचं अनालिसिस करा. ठीक आहे, याचं अनालिसिस करा, थोडं बघा की का बरं प्रश्न विचारला आहे, तो कशा पद्धतीनं प्रश्न विचारला आहे आणि चालू घडामोडीवर आधारित तो प्रश्न आहे का. तर एमपीएससी 2025च्या परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा जो पेपर आहे त्याचं अवलोकन चांगल्याने करा. जीएस 1, 2, 3, 4 आणि तुमचा जो काही ऑप्शनल आहे त्याचे देखील प्रश्न बघा की प्रश्नाचे लेवल काय आहे, कशा पद्धतीनं कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलाय, एवढं. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही काय करू शकता, युपीएससीचे जे प्रश्न आहेत त्यांना देखील तुम्ही अवलोकन करू शकता. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जात आहे, कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेले आहे आणि ते टॉपिक न चुकता तुम्हाला चांगल्या पद्धतीनं अभ्यासायचे आहे. एवढं तुम्हाला अनालिसिस करणं अपेक्षित आहे. आता या डेली आन्सर रायटिंग मध्ये आम्ही ज्या पद्धतीने प्रश्न घेतोय ते प्रश्न चालू घडामोडी प्लस याआधी ज्या पॅटर्नवर प्रश्न विचारला गेलेले आहेत त्याचा आधार घेऊन आम्ही ते प्रश्न विचारतोय. आणि डेफिनेटली आमचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त प्रश्न आम्ही जे याच्या अंतर्गत घेतोय त्याच्यापैकी जास्तीत जास्त प्रश्न आहेत तिथे विचारेल अशा प्रकारचा आपण तिथं अपेक्षा करू शकतो. म्हणजे प्रश्न की एकदम प्रश्न रिपीट होणार नाही, पण ऍटलीस्ट त्या प्रश्न जो गाभा आहे प्रश्नाचा, ज्या टॉपिकवर जो प्रश्न विचारलाय तो जरी प्रश्न आला तरी पुरे आहे. कारण अशा पद्धतीनं आपण मॉडेल आन्सर डिस्कशन, त्याचे प्रत्येक प्रश्न लिहिल्यानंतर जे डिस्कशन घेतलं जात आहे सेम तुम्ही ऑप्शनसाठी करा. म्हणजे आतापासून सुरुवात करताना एक प्रश्न जीएसचा आणि एक प्रश्न ऑप्शनलचा, म्हणजे किमान 2 प्रश्न तुम्ही एका तासात लिहू शकता. आणि हळूहळू करत एक महिन्यानंतर मग तुम्ही या एक प्रश्नाचे 2 करा आणि याचा 1 करा. मग हळू करत करत 1 चे 2 म्हणजे 4 प्रश्नापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आणि डेली आन्सर रायटिंग करा विद्यार्थी मित्रांनो. आणि आन्सर रायटिंग केल्यानंतर प्रॉपर त्याचं अनालिसिस, इव्हॅल्युएशन, डिस्कशन या सगळ्या बाबी आम्ही या डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम अंतर्गत फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी करतोय. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि मॉडेल आन्सर्स बघा, जनरली सुरुवात करताना पहिले 6 दिवस बेसिक जे सब्जेक्ट्स आहेत ते पहिले वाचून टाका. हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स यांची रिव्हिजन करा. आणि त्यानंतर स्पेसिफिकली यांच्यावरचे जे प्रश्न आहेत, मॉडेल आन्सर आहेत, ते तुम्ही बघा. जर तुम्हाला मॉडेल आन्सर हवे असेल तर मला तुम्ही डायरेक्टली कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे किंवा अदरवाईज माझ्या वैयक्तिक नंबरवर, ठीक आहे, 8806242059 वर तुम्ही मला डायरेक्टली व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. ठीक आहे. तर हे सगळं काय करायचं हे तुम्हाला आता सुरुवातीला करायचं आहे. आता उत्तर लिखाण करताना सर्वात मोठा प्रॉब्लेम, सर्वात मोठा इश्यू काय होतो की आपल्याला आपल्यावर विश्वास राहत नाही. सर माझं एवढंच वाचन झालंय, तेवढंच वाचन झालं आहे, मी चांगलं उत्तर लिहू शकतो का. आपला प्रयत्न काय राहतो, परफेक्ट आन्सर लिहायचा. पण हे लक्षात ठेवा, जगात कोणतंच उत्तर परफेक्ट राहत नाही. म्हणून जे काही मॉडेल आन्सर मी तुम्हाला देतोय हा मी रिसर्च करून देतोय विद्यार्थी मित्रांनो, म्हणून ते तसं बनतं. पण मला जरी पेपर लिहायला दिला तरी मी एक नॉर्मलच उत्तर लिहिणार आहे. म्हणून लक्षात ठेवा, परफेक्ट उत्तर कोणाचंच राहत नाही. म्हणून मार्क 10 पैकी 10 किंवा 15 पैकी 15 देखील दिला जात नाही. 10 पैकी मॅक्झिमम 5 किंवा 6 मार्क दिले जातात, 15 पैकी 7, 7.5 मिळतात. म्हणजे मॅक्झिमम मार्क 50% असतात. हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणून या भानगडीत अडकू नका की मी परफेक्ट आन्सरच लिहिणार आहे. जे काही उत्तर लिहा कसंही असू द्या, पण लिखाणाला सुरुवात करा. पहिलं उत्तर तुमचं काही अपेक्षेपेक्षा जरी वाईट असलं तरी चालेल, पण तुम्ही हळूहळू करत करत सुधारणा तुम्हाला करायची. आणि ती सुधारणा करायसाठी तुम्हाला कुठून तरी सुरुवात करणं आवश्यक आहे. म्हणून आन्सर रायटिंगला सुरुवात करा. ठीक आहे. याच्यामध्ये या भानगडीत राहू नका की सर इंट्रोडक्शन कसा लिहायचा आहे, मुख्य भाग कसा लिहायचा आहे, कन्क्लुजन कसं लिहायचं आहे. आणि हे जर तुमचे डाऊट असतील तर तेच आज आपण तेच सांगणार आहे की तुम्हाला
की इंट्रोडक्शन कसा करायचा, उत्तराचं रचना कशी असते, मग कन्क्लुजन मध्ये काय काय लिहिलं पाहिजे, मुख्य भागात बेसिकली काय लिहिलं पाहिजे, या सगळ्या बाबी मी तुम्हाला इथं थोडक्यात सांगणार आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की जेव्हाही प्रश्न तुमच्या समोर येतो तर महत्वाच्या बाबी कोणत्या कोणत्या तपासायच्या, की पहिले तर जेव्हाही प्रश्न तुमच्या पुढे आला तर त्या प्रश्नाला 3-4 वेळा वाचा. ठीक आहे, प्रश्नाला वाचन करणं प्रश्नाचं फार आवश्यक आहे, कारण जितक्या वेळा तुम्ही प्रश्न वाचाल तेवढा तुम्हाला त्या प्रश्नामध्ये नेमकं तुम्हाला काय विचारलंय, ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डिमांड ऑफ द क्वेश्चन काय आहे, हे समजून घेणं फार महत्वपूर्ण आहे. कारण प्रश्नाची जर तुम्ही डिमांड ओळखली तर तुम्हाला ऍक्च्युअली तुम्ही जे काही लिहिणार आहे त्याचे तुम्हाला मार्क मिळतील, पण प्रश्नाची डिमांड जर तुम्ही ओळखलीच नाही तर तुम्ही लिहून जरी आला तरी मार्क मिळत नाही. बहुतेक विद्यार्थी आम्ही UPSCचे असे बघितले आहेत की ते पेपर पूर्ण लिहून देतात, पण पेपर लिहिल्यानंतर जेव्हा मार्क येतात तर त्यांचा मुख्यमध्ये त्यांचं सिलेक्शन होत नाही. कारण काय राहतं, कारण ते प्रश्नाची डिमांडच ऍड्रेस करत नाही. म्हणून सर्वात पहिला नियम काय, प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा. तर सर्वात पहिले याच्या आधी अजून काय, की प्रश्नामधील सर्व डिमांड्स ऍड्रेस करा. पहिले तर प्रश्न वाचा, 3-4 वेळा प्रश्न वाचा. प्रश्न वाचल्यानंतर प्रश्नामध्ये नेमकं काय विचारलंय त्याला अंडरलाईन करा. ठीक आहे, अंडरलाईन केल्यानंतर कधी कधी एकाच प्रश्नामध्ये 2-3 उपप्रश्न असतात, त्याला बघा. कारण जेवढे उपप्रश्न असतील तेवढे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे, तेव्हाच तुमचे 10 मार्काचा प्रश्न असेल तर 10 पैकी मार्क तुम्हाला दिले जातील. म्हणून सर्वप्रथम प्रश्नामध्ये जे विचारलंय ते लिहा. प्रश्नामधील सर्व डिमांड्स म्हणजे उपप्रश्न असेल तर ते ऍड्रेस करा, त्याचे उत्तर लिहा. जर 3 उपप्रश्न असेल, 15 मार्काचा प्रश्न आहे आणि 3 उपप्रश्न असतील तर याचा अर्थ काय, तर त्या प्रत्येक उपप्रश्नाला 5-5 मार्क आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही 3 उपप्रश्न सोडवाल तेव्हा तुम्हाला 15 पैकी मार्क मिळतील. जर तुम्ही 2च उपप्रश्न सोडवले तर तुमचं इव्हॅल्युएशन 10 पैकी होतं. म्हणून बहुतांच्या वेळा जेव्हा विद्यार्थी आम्ही चेक करून त्यांना उत्तर देतो तेव्हा विचारतात, सर तुम्ही एवढेच मार्क का बरं दिले. त्याचं कारण काय, त्याला सांगावं लागतं की विद्यार्थी मित्रा, तू काय केलाय, तू प्रश्न समजून नाही घेतला, तू फक्त 2 प्रश्नाचे उत्तर लिहिले, 3रा उपप्रश्न तू लिहिलाच नाहीये, म्हणून तुला 10 पैकी मार्क मिळालेत. ठीक आहे, त्यानंतर स्ट्रक्चर. आता उत्तराचं स्ट्रक्चर कसं करावं, तर पहिले IBC फॉर्मॅट लक्षात ठेवा. इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कन्क्लुजन. आणि दुसरं जो मेन बॉडी असते त्याला कसं लिहायचं, HSB, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लिहावं लागतं. जर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये मॉडेल आन्सर्स हवे असतील तर अगेन माझा नंबर मी आताच सांगितलं किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. सरळ मला मेसेज करा की सर मॉडेल आन्सर पाठवा, किंवा आमचा परिश्रम डेली आन्सर रायटिंगचा बॅच आहे, प्रोग्राम आहे, त्याचा व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे ऑलरेडी मॉडेल आन्सर टाकलेले आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आता बॉडी म्हणजे काय, तर मुख्य भाग म्हणजे ऍक्च्युअली प्रश्नामध्ये जे विचारलेलं आहे ते तुम्हाला इथे लिहावं लागतं. म्हणजे ऍक्च्युअली प्रश्नाची जी डिमांड असते तुम्हाला याच्यात लिहावी लागते, आणि ते लिहिताना तुम्हाला मल्टी डायमेन्शनल अप्रोच इथे वापरावा लागतो, म्हणजे विविध त्या टॉपिकचे डायमेन्शन. आता याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आहे पेसल टेक्निक, PSTLE. पेसल टेक्निक म्हणजे P पॉलिटिकल, E इकॉनॉमिकल, S सोशल, टेक्नॉलॉजिकल, लीगल, एन्व्हायरमेंटल. एवढे डायमेन्शन तुमचे त्या टॉपिकचे कव्हर झालेत पाहिजे. आता एवढे प्रत्येक वेळेस एवढेच डायमेन्शन कव्हर होणार याची खात्री नाही, पण जास्तीत जास्त डायमेन्शन तुमचे कव्हर झाले पाहिजे, की जेणेकरून त्या जो परीक्षा तो तुमचा पेपर चेक करणार आहे त्याला दिसलं पाहिजे की या विद्यार्थ्याकडे परिपूर्ण नॉलेज आहे. म्हणून मेन बॉडी लिहिताना मल्टी डायमेन्शनल अप्रोच आणि विषय स्पेसिफिक वोकॅब्युलरी वापरावी. त्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारलाय, जसं फायनान्स रिलेटेड प्रश्न विचारलाय तर तुमच्याकडे कॉन्स्टिट्यूशन मध्ये काय बाबी लिहिलेल्या आहे, इकॉनॉमिक ज्या टर्मिनॉलॉजी आहे त्या तुमच्याकडे माहित असणं अपेक्षित आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे ते तुमच्यासाठी नाही लिहायचं आहे, ते इव्हॅल्युएटरसाठी लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला इव्हॅल्युएटरचं काम सोपी करून द्यायचं आहे. जेवढं तुमचं उत्तर त्याला सुटसुटीत वाटेल आणि मुद्देसूद वाटेल तेवढा तो इम्प्रेस होईल आणि तेवढे चांगले मार्क तुम्हाला मिळणार आहेत. म्हणून उत्तर स्वतःच्या हिशोबाने लिहू नका. उत्तर लिहिताना हे लक्षात ठेवा की समोरचा जो पेपर चेक करणार आहे तो कसा खुश होणार आहे. आणि या डेली आन्सर रायटिंग अंतर्गत आम्ही तेच करून घेतोय की बेसिकली तुम्हाला देखील डेली आन्सर रायटिंग जॉईन करायचं असेल तर अगेन डिस्क्रिप्शन मध्ये बॅचची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. फ्री प्रोग्राम आहे सगळ्यांसाठी, परत सांगतोय. ठीक आहे, आता याच्यामध्ये मग इव्हॅल्युएटरचे काम जर सोपी करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागतं, तुम्हाला डायग्राम काढावी लागते, फ्लोचार्ट्स काढावे लागतात, मॅप्स, केस स्टडीज, उदाहरणं हे टाकणं अपेक्षित आहे. आणि अंडरलाईन ज्या महत्वपूर्ण बाबी आहेत त्या तुम्ही अंडरलाईन करू शकता. पण अगेन ऍक्च्युअल पेपरमध्ये जर वेळ मिळत असेल तर करा, वेळ नसेल मिळत तर काही न केलेलं बरं. ठीक आहे, त्यानंतर हेडिंग, सब हेडिंग, बुलेट पॉईंट. जसं की मेन जो बॉडी आहे ते लिहिताना हा फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा असतो की हेडिंग लिहा, त्यानंतर सब हेडिंग, मग बुलेट पॉईंट आणि राईट शॉर्ट स्टेटमेंट. फार महत्वपूर्ण आहे. बुलेट पॉईंट मध्ये म्हणजे पॉईंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहा. लांब लचक पॅरेग्राफ लिहिण्याच्या माध्यमातून उत्तर टाळा. ठीक आहे, जर लांब लचक पॅरेग्राफ लिहिले तर काय समोरच्या व्यक्तीला ते कळत नाही आणि इव्हॅल्युएटरला जर तिथं कन्फ्युजन झालं तर तो तुमचे मार्क तिथंच कमी करतो. म्हणजे उत्तर लिहिताना पॉईंट फॉर्मॅटचा तिथं वापर करावा. ठीक आहे, आता सर्वप्रथम इंट्रोडक्शन मध्ये काय करावं, ज्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारलाय, जसं उदाहरणार्थ फायनान्स कमिशनवर जर प्रश्न विचारला आहे तर तुम्हाला अपेक्षित आहे की फायनान्स कमिशनची डेफिनेशन काय आहे. म्हणजे ज्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला आहे तो कीवर्ड ओळखा आणि त्याला डिफाईन करा. इतक्या सोप्या पद्धतीने इंट्रोडक्शन केला तरी चालतं, किंवा
किंवा तुम्ही चालू घडामोडी म्हणजे फायनान्स कमिशन रिलेटेड काही चर्चेमध्ये असलेल्या काही घडामोडी असतील तर त्याचा आधार घेऊन देखील तुम्ही इंट्रोडक्शन सुरू करू शकता, किंवा अहवाल, चर्चेतील समिती, न्यायालयीन निकाल, रिपोर्ट, करंट कमिटी, जजमेंट्स हे देखील तुम्ही काय करू शकता, याचा देखील आधार घेऊन तुम्ही इंट्रोडक्शनला सुरुवात करू शकता. म्हणजे हे काय, जर अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा इंट्रोडक्शन करता त्या प्रश्नाचं, तेव्हा समोरच्या इव्हॅल्युएटरला दिसतं की या व्यक्तीचं नॉलेज अफाट आहे, याच्याकडे बऱ्यापैकी याला टॉपिकचं ज्ञान आहे आणि त्याच्या आधारावर हा व्यक्ती उत्तर लिहितोय. किंवा तुम्ही पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक संदर्भ सुद्धा देऊ शकता, म्हणजे हिस्टॉरिकल आस्पेक्ट, बॅकग्राऊंड, जनरली हिस्ट्रीच्या प्रश्नामध्ये दिलं जातं. किंवा तुम्ही सुविचाराने देखील परिचयाला सुरुवात करू शकता. पण जनरली यासाठी ही सुविचाराने सुरुवात करणं ही एक कला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रो बनावं लागतं आन्सर रायटिंग मध्ये. तर सध्या परिस्थितीत जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल तेव्हा तुम्ही याचा विचार करू नका. हे जे विविध माध्यम मी सांगितले याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शनला सुरुवात करू शकता. पण यामध्ये एकदम सोपा आणि डायरेक्ट माध्यम कोणता आहे, तर व्याख्या, सरळ डेफिनेशन करा. तेवढं जरी केलं इंट्रोडक्शन मध्ये तरीही पुढे आहे. किंवा कोणता अहवाल, चर्चेतील समिती, न्यायालयीन समितीने काही रिपोर्ट दिले आहेत, त्या टॉपिक संदर्भात जर काही असेल पण ते टॉपिकशी निगडित पाहिजे हे लक्षात ठेवा. जर असेल तर तिथून तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. त्यानंतर मुख्य भाग, हे पहिला झाला इंट्रोडक्शन, दुसरा झाला बॉडी. आता मुख्य भागात काय, मुख्य भागात उत्तर लिहिताना तुम्हाला जो फॉर्मॅट फॉलो करायचा तो आहे HSB. H म्हणजे हेडिंग, त्यानंतर सब हेडिंग आणि त्यानंतर बुलेट पॉईंट, म्हणजे मेन मुख्य भाग. आता हा मुख्य भाग का बरं महत्वपूर्ण आहे, कारण ऍक्च्युअली प्रश्नामध्ये जे काही विचारलेलं आहे ते तुम्हाला इथंच लिहिणं अपेक्षित आहे आणि याच्याचवर तुम्हाला सर्वात जास्त मार्क मिळणार आहे, लक्षात ठेवा. मग यामध्ये हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट, प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा. हे स्ट्रक्चर तुम्हाला वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे, काय वापरायचं आहे, प्रॉपर मॉडेल आन्सर मी बनवलेले आहेत. जर ते मॉडेल आन्सर तुम्हाला हवे असतील किंवा विद्यार्थ्यांचं उत्तर तुम्हाला हवं असेल तर अगेन डिस्क्रिप्शन मध्ये परिश्रम बॅचची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम दोन्ही जॉईन करा, तिथून तुम्ही मॉडेल आन्सर बघू शकता. प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा, प्रश्नामधील सर्व डिमांड्स ऍड्रेस करा आणि महत्वाचे कीवर्ड्स अंडरलाईन करा. अगेन हा जो तिसरा पॉईंट आहे याला मी स्टार मार्क करतोय. जर तुमच्याकडे वेळ असेल तरच करा, जर वेळ नसेल तर निरर्थक काहीही अंडरलाईन करू नका. जर काही अंडरलाईन केलं आणि इव्हॅल्युएटर जर फ्रस्ट्रेट झाला तर त्याच्यामुळे निगेटिव्ह मार्क सुद्धा तुमचे जाऊ शकतात. म्हणून मुख्य भागामध्ये HSB फॉर्मॅट वापरा, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट. आणि शेवटला पार्ट म्हणजे काय प्रश्नाचा, तर निष्कर्ष. तर 3 टप्प्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, एक इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन. म्हणूनच याला IBC फॉर्मॅट म्हणतो. आणि जो मुख्य भाग असतो त्याच्यामध्ये HSB फॉर्मॅट, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉईंट. आता निष्कर्ष कसा असावा, निष्कर्ष आशावादी असावा, निष्कर्ष बॅलन्स असावा, निष्कर्ष न्यूट्रल असावा. तुम्हाला कोणालाही ते शिव्या वगैरे द्यायच्या नाहीयेत, कोणाचाही तिथं तिरस्कार करायचा नाहीये. निष्कर्ष लिहिताना आशावादी राहणं फार आवश्यक आहे, कारण तुम्ही अधिकारी होणार आहे आणि एक अधिकारी नेहमी पॉझिटिव्ह असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ऍटिट्यूड त्याचा असला पाहिजे, अशा प्रकारचा निष्कर्ष तुमचा असला पाहिजे, कारण या उत्तर लिखाणाच्या माध्यमातून तुमची पर्सनॅलिटी दिसून येते. म्हणून निष्कर्ष संक्षिप्त असावा, एकदम शॉर्ट 2 ते 3 ओळीमध्ये असला पाहिजे. जर तुमचा 150 शब्दांचा जर प्रश्न असेल, 150 शब्दात जर तुम्हाला उत्तर लिहिणं अपेक्षित असेल तर 25 ते 30 शब्दात तुमचा निष्कर्ष झाला पाहिजे. आणि 250 शब्दात असेल तर अगेन 30 ते 40 शब्दामध्ये तुमचा निष्कर्ष झाला पाहिजे. आणि सेम इंट्रोडक्शन तेवढा शब्दात तुमचा झाला पाहिजे. तर संक्षिप्त लिहायचा आहे, सकारात्मक व मूल्यधिष्ठित असला पाहिजे, प्रश्नाशी थेट जोडलेला असला पाहिजे. म्हणजे जे काही तुम्ही प्रश्नामध्ये लिहिलं आहे त्याला तुम्ही कन्क्लूड करा, तुम्ही तिथे नवीन मुद्दा काही टाकू नका. कारण कन्क्लुजन, निष्कर्षाचा अर्थच काय होतो की तुम्हाला शेवट करायचा आहे आणि भविष्याभिमुख किंवा मार्गदर्शक तो निष्कर्ष असला पाहिजे. म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये फॉरवर्ड लुकिंग म्हणतो, अशा प्रकारचा काय करायचं तुम्हाला निष्कर्ष लिहायचा आहे. तर अशा पद्धतीनं ही बेसिक स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं आहे. मुख्य भागामध्ये कोणत्या गोष्टी दिल्या गेल्या पाहिजे हे देखील मी इथे सांगितलेलं आहे. म्हणजे जे बेसिक सुरुवात करायला ज्या ज्या बाबी आवश्यक आहे त्या सगळ्या बाबी मी इथे डिस्कस केल्या विद्यार्थी मित्रांनो. आणि कोणते पेपर तुम्हाला आतापासून सुरू करायचे हे देखील मी तिथे सांगितलेलं आहे. म्हणून आता दुसरा कोणताही वेळ करू नका, 10 वेळा विचार करू नका की मी उत्तर लिहिल तर कसं लिहिल, काय लिहिल, कसं होईल. त्या सगळ्या गोष्टी जरतरच्या बाजूला ठेवा आणि सरळ अभ्यासाला सुरुवात करा. आणि उत्तर लिखाणाला एक आठवडा तुम्ही बेसिक रिव्हिजन करून टाका आणि नेक्स्ट आठवड्याच्या सोमवारपासून कोणत्याही उत्तर लिखाणाला तुम्ही सुरुवात करायलाच पाहिजे. आणि ज्यांचा बेसिक रिडिंग झालेला आहे ते उद्यापासून देखील आन्सर रायटिंग जर तुम्हाला करायची असेल तर अगेन आमचा डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम ऑलरेडी सुरू झालेला आहे. त्या संदर्भातले डिटेल्स मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे. किंवा जर तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचा असेल तर सरळ मला माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर डायरेक्टली कॉल करा किंवा तुम्ही मेसेज देखील करू शकता. ठीक आहे. या व्यतिरिक्त जसं मी सांगितलं की ऑलरेडी डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम हा आम्ही परिश्रम हा प्रोग्रामचं नाव आहे आणि हा प्रोग्राम एओनएस अकॅडमीच्या वतीनं फ्री ऑफ कॉस्ट इथे कंडक्ट केला जातोय. इथे आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप आणि एक टेलिग्राम ग्रुप बनवला आहे. दररोज सकाळी 10 वाजता तिथे प्रश्न टाकले जातात. 10 ते 12 2 तासात तुम्हाला प्रश्न लिहायचे असतात आणि 12 ते 1च्या दरम्यान मॉडेल आन्सर टाकलं जातं आणि दुपारी 3 वाजता त्या प्रश्नाचं डिस्कशन घेतलं जातं. आणि उद्यापासून याच्यामध्ये 2 प्रश्न पडणार आहेत. ठीक आहे. एक प्रश्न इथिक्सचा असेल आणि एक प्रश्न जीएसचा असणार आहे. इथिक्सच्या प्रश्नाचं डिस्कशन दुपारी 1 वाजता घेतलं जाईल आणि जीएसच्या प्रश्नाचं उत्तर मी स्वतः
तिथं डिस्कशन घेतो 3 वाजता. तर इथिक्सच्या प्रश्नाचं डिस्कशन निलेश सर स्वतः घेणार आहे आणि मी स्वतः जीएसच्या प्रश्नाचं डिस्कशन घेणार. यामध्ये तुम्हाला नेमकं काय करायचं असतं, सकाळी 10 वाजता प्रश्न पडेल, 10 ते 12च्या दरम्यान तुम्हाला उत्तर लिहून तिथे टाकावे लागतील पीडीएफ फॉर्मॅटमध्ये आणि त्यानंतर मग काय त्याचं मॉडेल आन्सर तुम्हाला शेअर केलं जाईल आणि त्याचं डिस्कशन युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून तिथं कंडक्ट केलं जाईल की जेणेकरून एक पार्टिसिपेशन तिथं तुमचं असलं पाहिजे, असा या प्रोग्रामचा उद्देश आहे. तर या प्रोग्राममध्ये तुम्हाला उत्तर चेक करून हवे असतील तर त्याची आम्ही एक माफक फी घेतोय, ती म्हणजे 5,999. एवढ्या फी मध्ये तुमचे जे 2 प्रश्न आहेत दररोज ते चेक करून तुम्हाला मिळतील आणि बाकीचं मार्गदर्शन तर तुम्हाला जसं फ्री मध्ये आम्ही चालू आहे ते तर आम्ही तुम्हाला कंटिन्यू करणारच आहे. या व्यतिरिक्त जर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांची पूर्वपरीक्षा नाही निघाली आता पण ज्यांना 2027 टार्गेट करायचं आहे आणि ज्यांना बेसिक काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्यात कन्फ्युजन आहे किंवा अभ्यास त्यांच्याकडून कोणी करून घेणारा पाहिजे, तर आमचा अश्वमेध मेंटरशिप प्रोग्राम इथं मी लॉन्च केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी स्वतः हा प्रोग्राम रन करणार आहे आणि फक्त 50 पोरांना या प्रोग्राम अंतर्गत एंट्री आणि 1-to-1 मेंटरशिप आहे. म्हणजे मी स्वतः इथं तुम्हाला पर्सनलाइज मेंटरशिप करणार आहे आणि हा प्रोग्राम फक्त ज्यांनी किमान एक अटेम्प्ट दिलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, बिगिनरसाठी हा प्रोग्राम नाही. जर या प्रोग्राम संदर्भात काही तुम्हाला माहिती हवी असेल तर अगेन तुम्ही मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल तिथं करू शकता. आणि या प्रोग्रामची नॉमिनल फी आम्ही ठेवलेली आहे 30,000 रुपये, 10% डिस्काउंट म्हणजे 27,000 मध्ये हा प्रोडक्ट तुम्हाला तिथे अवेलेबल होणार आहे. ठीक आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, इथिक्सची बॅच, तर मी तुम्हाला सांगितलं की इथिक्सचा डेली आन्सर रायटिंगचा प्रोग्राम उद्यापासून सुरू होत आहे. जर तुम्हाला इथिक्सची बॅच संदर्भात जर तुम्हाला जॉईन करायची असेल, ही बॅच मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेतून अवेलेबल असणार आहे आणि निलेश सर स्वतः इथे नोट्स, आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. जर तुम्हाला इथिक्स संदर्भात कोणताही डाऊट असेल तर निलेश सरांना 9403692440 या त्यांच्या वैयक्तिक नंबरवर तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला बेसिक पासून जर सुरुवात करायची असेल तर आमची समर्पण बॅच आहे. ही बॅच 1 तारखेपासून म्हणजे 1 जुलैपासून तिथे सुरू होणार आहे आणि ही बॅच फक्त 29,999 मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. जी आमची टीम आहे, प्रत्येकाने युपीएससी आणि एमपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेले जे लोक आहेत तेच टीचर तुम्हाला मार्गदर्शनासाठी असतील. यामध्ये तुमचा आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, टेस्ट सिरीज, बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज आणि एकदा जर तुम्ही हा कोर्स विकत घेतला तर ज्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे त्या लाईफ टाईमसाठी तुमचा ऍक्सेस त्याच्यात दिला जाणार आहे. तर याची फी 29,999 आहे. 10% डिस्काउंट सरसकट दिला जातोय म्हणजे हीच फी तुम्हाला 26,999 होणार आहे आणि 3 इन्स्टॉलमेंट मध्ये सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कोर्सेस मी सांगितलेले आहे हे जर तुम्हाला ऍक्सेस करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि कोर्सेस परचेस करू शकता किंवा अगेन डायरेक्टली तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा 8806242059. या नंबरवर कॉल केला तर बाकी पूर्ण डिटेल्स तुम्हाला तिथे सांगितल्या जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. कोणताही विचार आता करू नका आणि सरळ उत्तर लिखाणाला सुरुवात करा, कारण उत्तर लिखाणाशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही जर विचार करत असाल की मी फक्त अभ्यास करतो, अभ्यासाने आउटपुट येत नाही, आणि हे मी म्हणत नाहीये, ज्या विद्यार्थ्यांनी मागचा पेपर दिला त्यांच्यासोबत चर्चा करा. तुम्हाला तेच सांगतील की जेवढं तुम्ही उत्तर लिखाण कराल तेवढं तुम्हाला आउटपुट तिथं येण्याचे चान्सेस वाढणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.